नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्डवर सरकारने नवीन निर्णय लागू केला आहे. तर काय बदल करावा लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे. मित्रांनो, ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नागरिकांना काही आत्ताच गोष्टी कराव्या लागणार आहेत, तरच त्यांना राशन कार्डवरती गोष्टी भेटणार आहेत. नाहीतर रेशन कार्ड त्यांचं बंद होणार आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपले जे सरकार आहे त्या सरकारने असे सांगितले आहे की राशन कार्ड आणि आधार कार्ड आहे ते लिंक असणे गरजेचे आहे. आणि जर तुमचे लिंक असेल तर गोष्ट चांगलीच आहे. त्यासोबतच तुम्हाला 3 सप्टेंबरपर्यंतची वाढीव मुदत देखील देण्यात आलेली आहे. आणि वाढीव मुदतीवर तुम्हाला हे सर्व काम करून घ्यायचे आहे. हे जर काम तुम्ही केले नसेल तर तुमचे रेशन कार्ड आहे ते बंद केले जाणार आहे. तर का बंद केले जाणार आहे हे आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, सरकारने एक नवीन निर्णय काढलेला होता. वन नेशन वन रेशन या योजनेचे महत्त्व जाणून घेणे तुम्हाला खूप गरजेचे आहे. कारण हे वन नेशन वन रेशन हे काय आहे तर सरकारची एक महत्त्वाची ही योजना आहे. यामध्ये प्रमुख उद्दिष्ट सरकारने असे सांगितले होते की मृत्यू व्यक्ती झालेली आहेत त्यांच्या नावावरती जे रक्षण आहेत ते बंद करणे गरजेचे असणार आहे. त्यासोबतच गरजू लोकांपर्यंत रेशन पोचवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. त्या अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड एका व्यक्तीकडे असणे त्यावरती नियंत्रण ठेवणे गरजेचे असणार आहे. व विविध ठिकाणावरून रेशन गोळा करण्याची प्रथा आहे ते देखील बंद करणे गरजेचे असणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सरकारने गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्यावर त्याचा निर्बंधाने गरजेचे असणार आहे. याच्यामध्ये ऑफलाईन पद्धत व ऑनलाईन पद्धतीने अशा दोन्ही गोष्टी देखील सांगितलेल्या होत्या. जसे की स्थानिक रेशन दुकानात जाऊन आणायची गरज असणार आहे. मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्याचे सादर देखील करावी लागणार आहेत. रेशन दुकानावर लिंकिंग प्रक्रियेचे करत असेल तर ते देखील करावे लागणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला करणे गरजेचे असणार आहेत. मित्रांनो, अशा गोष्टी तुम्हाला प्रक्रिया संपूर्ण केले नाही तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड आहे ते बंद पडू शकणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी करा. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.